मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंची निवड बेकायदेशीर, कुठल्याही गोष्टीची संघटनेशी शहानिशा न करता शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं। कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद। तर विधिमंडळात फूट पडली, आयोगानं मान्यता दिली, नंतर एकनाथ शिंदे सत्तेत आले। अशा प्रकारे देशात कुठेही सत्ता बनवली जाऊ शकते, असं सरळ लोकशाहीची थट्टा आहे, सिब्बल यांचा घणाघात। निवडणूक आयोगावर पूर्णपणे राजकीय दबाव, अधिकाराच्या बाहेर जाऊन फुटीर गटाला बेकायदेशीर मान्यता दिली। सुनावणी न घेता आयोगानं फुटीर गटाला पक्ष आणि चिन्ह दिलं, संजय राऊतांचं हे टीकास्त्र। ठाकरेंच्या वकिलांकडून निवडणूक आयोगाला विलीन करण्याचं हे काम सुरू। दरम्यान आयोगावर खापर फोडण्याचं काम सुरू आहे। आमचा युक्तिवाद सुरू झाल्यावर तुम्हाला खरं काय ते कळेल, नरेश म्हस्केंचा दावा। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात। उद्या कपिल सिब्बल पुन्हा युक्तिवाद मांडणार, आमदार अपात्रतेवर कोर्टात युक्तिवाद मांडणार। वर्षा या निवासस्थानी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये भेट, दोघांमध्ये 25 मिनिटं चर्चा। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अजिंक्य नाईकही उपस्थित। छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानासंदर्भात ही भेट असल्याची माहिती। घाटकोपरच्या गौसिया चाळ परिसरातील घरांवर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू। रात्रभर झालेल्या पावसामुळे डोंगराचा भाग कोसळल्यानं ही दुर्घटना। गडचिरोलीमधील सर्पदंश प्रकरणी आदिवासी विद्यार्थी संघ आक्रमक। आदिवासी मंत्री अशोक उईकेंच्या राजीनाम्याची मागणी। 25 ऑगस्टला गडचिरोलीमधील सर्व आदिवासी शाळा बंद ठेवत आंदोलन करणार। पुरंदरमध्ये 10 वर्षांच्या मुलीवर 60 वर्षाच्या नराधमाकडून लैंगिक अत्याचार। नराधम आरोपीला पोलिसांकडून बेड्या। पोळविहिरे इथली ही धक्कादायक घटना। दादरच्या स्टार मॉलमध्ये स्पाच्या नावाखाली देहविक्रीचा प्रकार। पोलिसांकडून 25 ते 30 वयोगटातील 6 मुलींची सुटका। महिला दलाल, स्पा मॅनेजरसह एकूण 4 अटक। वसईच्या रमेदीमध्ये पावसामुळे जुनं कौलारू घर कोसळलं। घराच्या ढिगाऱ्याखाली आल्यानं वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू।